आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नाशिक महामार्गावरील शहापूरच्या गोठेकर उड्डाणपुलावर खासगी बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला। या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी 2 जण बदलापूर शहरातील रहिवासी आहेत। पियुष पाटील आणि त्यांची पत्नी वृंदा पाटील यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। तर या अपघातात त्यांची 5 वर्षांची मुलगी कृतिका गंभीररीत्या जखमी झाली आहे। पाटील कुटुंबीय बदलापूरच्या श्रीनिवास रेसिडेन्सीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून वास्तव्यास आहेत। मात्र 2 महिन्यांपूर्वी वृंदा पाटील यांना अंमळनेर येथे शिक्षिका म्हणून नोकरी लागली होती। त्यासाठी त्या आपल्या मुलीला घेऊन अंमळनेर येथे राहत होत्या। तर त्यांचे पती पियुष हे मुंबई महापालिकेत कामाला होते। काही दिवसांपूर्वी ते बदलापुरातील आपल्या घरी आले होते। त्यानंतर कृतिकाचा 9 जानेवारीला वाढदिवस असल्याने त्यांनी हा वाढदिवस अंमळनेरला जाऊन साजरा केला। त्यानंतर ते पुन्हा बदलापूरच्या घरी येण्यासाठी अंमळनेरहून खासगी बसने येत होते। त्याचवेळी शहापूरच्या गोठेकर उड्डाणपुलावर त्यांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला। त्यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। पियुष आणि वृंदा पाटील या दोघांचाही स्वभाव खूप हसतमुख होता। शेजारच्यांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते। 4 ते 5 दिवसांपूर्वी त्यांची शेजारच्यांशी शेवटची भेट झाली होती। मात्र त्यानंतर त्यांची अशा प्रकारे बातमी कानावर येईल असं शेजाऱ्यांना देखील वाटलं नव्हतं। दोघा पती पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण श्रीनिवास सोसायटीमध्ये शोककळा पसरली आहे। पियुष आणि वृंदा यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या 5 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरील आईबापाचं छत्र कायमचं हरपलंय हे दुःख खूप मोठं आहे। दरम्यान या बातमीमुळे संपूर्ण बदलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जाते। पब्लिक मीडिया, बदलापूर।